आहोत बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा सोमवारपासून म्हणजेच 26 मे पासून बंद राहणार आहे। खराब वातावरणामुळे मेरीटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 30 सप्टेंबर पर्यंत सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। औद्योगिक विस्तारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीवर बुलडोजर फिरवण्यात येत असताना आता जिल्ह्यातील नाचणी आणि भात पीक लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी सेवकांची मदत घेतली जाणार आहे। त्यांना एक गाव दत्तक देत कृषी क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे। खरबुजाचा भाव सीझन संपता 40 रुपयांवर पोहोचलेला आहे। खरबूज हे बऱ्यापैकी सर्व मोसमात महाराष्ट्रात दिसतंय, मात्र डोळ्यांसाठी चांगलं असल्यानं खरबुजांची मागणी देखील कायम आहे। डहाणू तालुक्यातील कासा-वाणगाव भागात उन्हाळी भात पीक तयार झालेलं असून या कापणीच्या कामाला शेतकऱ्यांनी जोरदार सुरुवात केलेली आहे। गेले 2 ते 3 दिवस वारंवार पाऊस पडत असल्यानं शेतकरी बांधव चिंतेत असून त्यांनी भात कापणीचं काम लगबगीनं सुरू केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे जनावर चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। देगलूर पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमूग लागवड केली जाते, मात्र पाणी पातळी खोल गेल्यानं त्यासह मजूर न मिळाल्यानं भुईमूग लागवड कमी झाली आहे। त्यामुळे उत्पन्नात घट होणार असून खर्च देखील निघत नसल्यानं आर्थिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। अमरावती शहरातील शेगाव रहाटगाव परिसरातील नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून पाण्याची वेळ नियमित नसल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहेत। यावेळी नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढला। रायगड जिल्ह्याच्या माणगावमध्ये वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड लाईन पडून 4 गुरांचा मृत्यू झालाय। ऐन शेतीच्या हंगामात बैलांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलंय। हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। बदलत्या हवामानाचा दक्षिण रायगडमधील मच्छीमार बांधवांना फटका बसलाय। खोल समुद्रात जाऊन मासे पकडणं मुश्किल झालंय। पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे शहरात सर्वत्र सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकनं दुचाकी स्वाराला धडक दिली। दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 17.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। नागपुरातील विविध कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार आहेत। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी तयारीचा आढावा घेतला। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे मुंबई, ठाण्यासह पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी काहीसा ओसरलेला असला तरी पुढील 2 दिवस शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मान्सून केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे। या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय। हवामान खात्याकडून पुढील 4 आठवड्यात देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसंच मान्सूनचं आगमन संपूर्ण देशात खूप आशादायक असेल असं म्हणत येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा देण्यात आल्या। कोकणात पुढील 2 ते 3 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा अंदाज वर्तवला जातोय, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तसंच काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्यात। साताऱ्याजवळील चिंचनेर वंदन या गावातील बाजार पटांगणावर धडकी भरवणारं पाणी वाहताना पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकावर सुशोभीकरणाचं काम नुकतंच झालं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे नव्या शेडला गळती सुरू झाली। पहिल्याच पावसात गळती सुरू झाल्यानं हजारो प्रवाशांना छत असूनही भिजावं लागलं। त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन याकडे डोळेझाक करतंय का असा सवाल प्रवासी करतायत।
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची जलपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.2 मीटरनं कमी झाली आहे। ही घट लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण 222.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दीड महिन्यांपासून JNPA बंदरातून सौदी अरेबिया आणि मलेशियामध्ये महिन्याकाठी 25,000 टन कांद्याची होणारी निर्यात बंद झाली आहे। ओमानमध्येच कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं या देशात कांदा निर्यात बंद झाली आहे। कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्ष उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्ह आहेत। कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली आहे। जळगाव जिल्ह्याच्या महसूल वसुलीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये 34.92% वाढ झाली आहे। खनिज विभागातून महसूल वसुलीनं पहिल्यांदा 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून महसूल विभागानं इतिहास नोंदवला आहे। देशात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे। महायुतीमध्ये शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान कार्यालयाचं नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा पार पडला। नागाव समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार देखील करण्यात आला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शहापूरच्या आडगाव येथील गावदेवी जरीमरी आई मंदिर प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धार सोहळा आजपासून 3 दिवस पार पडणार आहे। या सोहळ्यानिमित्त गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत महिला भगिनींनी वेशभूषा करून डोक्यावर कळश घेऊन डीजेच्या तालावर जोरदार ठेका धरला। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड सोबतचे करार रद्द केल्याच्या विरोधात तुर्की कंपनी सेलेबीनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। MIALनं नव्या एजन्सीसाठी सुरू केलेली निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबईत काही रस्त्यांची कामं अपूर्ण अवस्थेत असून काही रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये। तसंच काँक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय। म्हाडानं 2024 प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर काढलेल्या लॉटरीतील शिरढोण आणि खोणी येथील 6,248 घरांची विक्री किंमत कमी करण्यात आलेली आहे। दोन्ही ठिकाणावरील घरांच्या किमती 1 ते 1.5 लाखांना कमी केल्या। यंदा समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील 1 कोटी 1 लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत। पहिलीच्या विद्यार्थ्यांना देखील बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वेळेत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत। पाठ्यपुस्तकांसाठी केंद्र सरकारकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय।